महायुतीची शिवसेनेच्या तिकिटावर तुकाराम काते उभे आहेत आणि धनुष्यबाण हे त्यांचं सिंबॉल आहे. धनुष्यबाण घेऊन आपल्याला लक्ष करायचं आहे महाविकास आघाडी. असं धनुष्यबाण चालवायचं आहे. महाविकास आघाडीचा पराभव झाला पाहिजे आणि तुकाराम म्हणजे जो काम करते ज्यादा, जो काम करते ज्यादा और कम करते बातें, जो काम करते ज्यादा और कम करते बातें, उनका नाम है तुकाराम काते. तो तुकाराम काते हे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे ते सैनिक आहे, मावळे आहे, तसे बाबासाहेब आंबेडकरांचे ते भीमसैनिक आहे. तर या ठिकाणी म्हणजे अत्यंत अणुशक्ती नगरचे आमदार असताना पांढराबोळ चौकामध्ये छत्रपती शिवरायांचं तर मोठं स्मारक उभं केलेलंच आहे. आणि ते बुद्धा पार्क जे आहे ते बुद्धा पार्क सुद्धा त्या भागामध्ये मागच्या वेळेला त्यांना निवडून येण्याची संधी मिळाली ना. आता चेंबूरचा जो इलाका आहे त्या इलाक्यामध्ये आपला विभाग येतो. म्हणजे माझ्या नेहमीच आदर राहिलेला आहे ज्या वस्तीचा मनी, ज्या वस्तीचा आदर राहिलेला आहे माझ्या मनी, त्याचं नाव आहे सिद्धार्थ कॉलनी. सिद्धार्थ कॉलनीमध्ये नौजवान तरुणांची प्रचंड मोठी संख्या आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या अगोदर या ठिकाणच्या 9 तरुणांनी उपोषण केलेलं होतं आणि चेंबूरच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्यांना भेटून मी सांगितलं होतं की मी ऐक्यासाठी तयार आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे हा रिपब्लिकन पक्ष एकत्र आला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते एकत्र आले पाहिजे आणि ज्या वेळेला आपल्या आंदोलनामुळे आपल्या उपोषणामुळे सगळे नेते 6 डिसेंबर 1989 सगळ्या नेत्यांनी जाहीर केलं की आम्ही एकत्र आलेलो आणि त्यानंतर मग आम्ही एकत्र आलो 3-4 महिने लगेच फुटलो आम्ही. माननीय बाळासाहेब आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर, मी, खोब्रागडे गट सगळे आम्ही एकत्र आलो. युती कोणासोबत करायची या मुद्द्यावर आम्ही फुटलो आणि आपल्या समाजामध्ये ऐक्य निर्माण करायचं असेल तर वस्तीमध्ये अगोदर ऐक्य केलं पाहिजे. नेत्यांना एकत्र आणायचं आहेच आपल्याला, परंतु वस्तीमध्ये गावागावामध्ये सगळ्या लोकांनी एक राहायचं ठरवलं. नेत्यांना सांगितलं की तुम्ही ज्या जो ऐक्याला विरोध करेल त्याला आम्ही आमच्या वस्ती घेऊन देणार नाही. रोज एखादा गट काढायचा आणि मी ऑल इंडियाचा अध्यक्ष आहे. रोज एखादी संघटना काढायची आणि मी यासाठी आहे. त्यामुळे आपण कुठेतरी या गोष्टींचा गंभीर विचार करणं आवश्यक आहे. पण ठीक आहे, आजचा विषय काय तो ऐक्याचा नाही. पण सिद्धार्थ कॉलनी सारखी कॉलनी माझ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या असंख्य तरुणांची बळी इथं आहे. गट असतील आमच्यामध्येच गट आहेत असं नाही आहे. शिवसेनेमध्ये गट पडलेले आहे, राष्ट्रवादीमध्ये गट पडलेले आहे. आता हा गट कुणाचा? उद्धव ठाकरेचा. हा गट कुणाचा? एकनाथ शिंदेचा. तो गट कुणाचा? शरद पवारांचा. हा गट कुणाचा? अजितदादा पवारांचा. पूर्वी फक्त आमच्या पक्षात असायचे. याचा अर्थ गट सगळीकडे पडले पाहिजे असं नाही आहे. पण आपल्याला या निवडणुकीकडे वेगळ्या नजरेनं पाहायचं आहे. ही जी निवडणूक आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दाखवू. संविधान कोणीच बदलू शकत नाही, पण लोकांच्या मनामध्ये सातत्यानं मांडू
संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, अशा पद्धतीची अफवा पसरवून लोकसभेमध्ये मात्र महाविकास आघाडीने मतदान घेतलं. पण या निवडणुकीमध्ये अजिबात तो तुमचा मुद्दा चालणार नाही. संविधान बाबासाहेबांचं सगळ्यांना आदर आहेच आहे. ज्यांना संविधान मान्य आहे त्यांनाच देशात राहण्याचा अधिकार आहे. ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना इथून चालते व्हा. महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट 1942ला इंग्रजांना चले जाऊचा नारा दिला होता. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता 150 वर्ष इथं राहिला, आता इथं राहू नका. आता आमचा समाज जागा झालेला आहे. आमचे सगळे लोक आंदोलनात उतरलेले आहेत आणि इंग्रजांनी ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर इंग्रज इथून निघून गेले होते आणि 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानामध्ये सर्वात जास्त योगदान आहे आणि नरेंद्र मोदीजी संविधानाला माथा टेकून शपथ घेतात. त्या मोदींच्या विरोधामध्ये बोललं जातं की संविधान बदलतील, संविधान बदलतील. संविधान कसं बदलेल? ज्या मोदींनी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून सगळ्या देशामध्ये पाळण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये कधी झालं नव्हतं. बाबासाहेबांना भारतरत्न मिळाला नव्हता. बाबासाहेबांचा फोटो सेंट्रल हॉलमध्ये लावला नव्हता. याच काँग्रेसने बाबासाहेबांना 2 वेळेला हरवलं होतं आणि मला सुद्धा शिर्डीमध्ये हरवलं. म्हणजे या काँग्रेसवाल्यांनी मला निवडून आणलं होतं. मला शिर्डीमध्ये मला जाऊन उभं गेलं आणि मी पंढरपूरमध्ये राहिलो असतो तर मी तिथे निवडून आलो असतो. मला सांगितलं तुम्ही शिर्डीमध्ये जा, तुम्हाला तिकडे साईबाबांचा आशीर्वाद मिळेल. कसला आशीर्वाद होत आहे मला माहिती नाही. त्यामुळं ठीक आहे, तर निवडणुकीमध्ये हरलोही तरी मी चळवळीचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाच्या शाखा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये आहे. मुंबईमधल्या सर्व तालुक्यामध्ये वार्डामध्ये माझ्या शाखा आहेत आरपीआयच्या. माझ्यासोबत तरुण मित्र आहेत, वयोवृद्ध मित्र आहेत, मिडल वयाचे लोक आहेत, महिला माझ्यासोबत आहे. त्यामुळं अनेक जातीचे लोक माझ्यासोबत आहेत. रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही आहे, तुकाराम कातेजी कोण मराठा असेल, ब्राह्मण असेल, उत्तर भारतीय असेल, साऊथ इंडियन असेल किंवा तो माडी असेल, कुणबी असेल, मराठा असेल, सगळ्या जातीच्या लोकांना पक्षामध्ये आणण्याची भूमिका आमच्या पक्षाची आहे. माझ्या पक्षामध्ये मराठा आघाडी आहे, माझ्या पक्षामध्ये ओबीसी आघाडी आहे, माझ्या पक्षामध्ये अल्पसंख्याक आघाडी आहे, महिलांची आघाडी आहे, युवा आघाडी आहे, रोजगार आघाडी आहे, उद्योग आघाडी आहे. पण आमच्या लोकांची वेळी उद्योग झालेले असतात. उद्योग आघाडी आहे म्हणजे उद्योग आघाडी आहेच आहे, पण जे वेळी उद्योग करतात त्यांच्यासाठी आघाडी अशा सगळ्या आघाड्या ज्या आहेत त्या आघाड्या आपल्याला करायच्या आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्याला पुढं काम करायचं. दादा सांगायचं 49 आहे ना, आम्हाला 170 पाहिजे. ठीक आहे, तर आता ही जी जागा आहे तुकाराम कातेंसारखा अत्यंत अनुभवी कार्यकर्ता आहे, बहुजन समाजाचा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते आलेले. एकनाथ शिंदे यांनी असं डेअरिंग दाखवलं की उद्धव ठाकरे बोलतच राहिले. एवढे आमदार गेले, एवढे आमदार फुटले. यासाठी फुटले की तुम्ही अगोदर आमच्या बाजून फुटला, तुम्ही आमच्या बाजून फुटून तुम्ही तिकडे गेला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर. मी त्यांना सोडून मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही तिकडे त्याला गेला. मी तिकडे जायला नको होतं पण तुम्ही तिकडे गेल्यामुळं एकनाथ शिंदे आणि अनेक आमदारांच्या मनामध्ये येत होतं की आपण तिकडे जायला नको होतं, आपण इकडेच राहायला पाहिजे होतं, आपल्या घरात राहायला पाहिजे होतं. पण उद्धवजीने ऐकलं नाही आणि त्यामुळं त्यांना हा फटका बसला. त्याच्यामुळे आम्हाला आदर आहे. उद्धव ठाकरेजी बाळासाहेबांचे सुपुत्र आहे, बाळासाहेबांचे खरे वारसदार आहे. पण ते फॅमिलीचे जर वारसदार असले तरी आता खरे वारसदार जर कुणी असतील तर ते बाळासाहेबांचे खरे वारसदार हे एकनाथ शिंदेच आहेत. असा एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत येण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही काय तुम्हाला फोडलेलं नाही आहे. उद्धव ठाकरेजींना फार मोठा राग आहे, संताप आहे, विद्रोह त्यांच्या मनामध्ये आहे. असं साहजिक आहे. म्हणजे एवढे आमदार गेले म्हटल्यानंतर राग येणार. पण तो राग येण्याच्या अगोदर तुम्ही आमदारांना ऐकायला पाहिजे.
आमदार काय म्हणताय ते ऐकायला पाहिजे, जागेवर ठेवा. एकनाथ शिंदे काय सांगताय ते ऐकायला पाहिजे होतं, पण आपण ते ऐकलं नाही आणि त्यामुळं तुमच्यावर असा प्रसंग आलेला आहे. धनुष्यबाण हे तुमच्या हातातून आता एकनाथ शिंदेच्या हातात आलेला आहे आणि एकनाथ शिंदे हे धनुष्यबाण चांगलं चालवू शकतात. बरोबर आपल्या दुश्मनाला पराभूत करू शकतात. अशा पद्धतीचे एकनाथ शिंदे जे आहे ते मनमिळावू आहे. ते रिक्षा चालक होते, त्यांना रिक्षा चालवता म्हणजे पूर्वी रिक्षा चालवायचे, आता रिक्षा चालवणाऱ्याला आता राज्य चालवण्याची संधी त्यांच्याकडे आलेली आहे. मुख्यमंत्री झालेले आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीतून ते इथं आलेले आहे. त्यामुळे ते रिक्षा चालवत होते, मग काय चालवायला पाहिजे होतं, म्हणजे रिक्षा चालवत नव्हते आणि काय चालवलं नाही. मुंबईमध्ये राहायचं तर रिक्षा चालली पाहिजे. त्यामुळं रिक्षा ठाण्यामध्ये चालवून ते शिवसेनेमध्ये आले आणि शिवसेनेमध्ये त्यांनी अत्यंत मोठं काम केलेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेसारखा अत्यंत चांगला माणूस आहे. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार असणारे राजकारणी आहे. अजितदादा पवार हे तर एकदम पवार साहेबांना धक्का देऊन एकदम इकडे आले. अजितदादा अगोदर सकाळी एकदम पाठीच आले होते, एकदा पाठीच आले पण आता नंतर दुपारी आले. पाठे आले आणि सगळे आमदार त्यांना वाटलं होतं की अजितदादा माझ्यासोबत येतील, पण ते तेवढ्याला काही सगळे आमदार आले नाही. त्यामुळे अजितदादा पुन्हा तिकडे गेले, पण नंतर पुन्हा आमच्याकडे आले. त्यामुळे आम्ही काय अजितदादांना फोडलेलं असं अजिबात नाही. अजितदादाच आमच्याकडे आले आणि आमचं घर सगळ्यांसाठी खुलत आहे. त्याला यायचं असेल तर या, जायचं असेल तर जा. पण आता आम्ही ठरवलेलं आहे की एकदा आला की दरवाजा उघडा ठेवायचा आणि दरवाजा पण करायचा. म्हणजे पुन्हा दरवाजा उघडा ठेवला की कोण कुठं जाईल काय आमची माहिती आहे. निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण इथं तयार आहोत. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय डोळसे आहे, गौतम सोनवणे आपले महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आहे, आपले अरुण कदम हे ऍक्टर आहे. अरुण कदम ऍक्टर आहे पण मी डॉक्टर आहे. मला भारतीय विद्यापीठाने आपल्या पाटील विद्यापीठाने मला डॉक्टरेट दिली आहे आणि जसा अरुण ऍक्टर आहे मी बोललेलो आहे. त्यामुळं ऍक्टिंग करण्यामध्ये पार्लमेंट मधला सर्वात लोकप्रिय जर कोणी ऍक्टर असेल तर पट्ट्या हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. तर त्या पद्धतीनं म्हणजे मी ज्या चळवळ्या करतो, मी कुठेही ऑल इंडियामध्ये गेलो किंवा कुठं मी अमेरिकेमध्ये गेलो, मी कुठं जपानला गेलो, इंग्लंडला गेलो तरी मला त्या ठिकाणी लोक भेटतात, मला सांगतात की तुमच्या कविता फार आवडतात, तुमच्या म्हणजे छोट्या छोट्या कविता असतात. आणि आजपर्यंत नरेंद्र मोदींना आपण हसू शकलं नाही. मी नरेंद्र मोदींना हसवलेला आहे आणि नरेंद्र मोदींना हसवता राहुल गांधींना फसवलेलं आहे. आणि अनेक लोक म्हणतात की ज्या चळवळ भाषण करण्यापेक्षा तुमच्या चळवळ ऐकल्या की आम्हाला समाधान वाटतं तर ठीक आहे. तर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे. या ठिकाणी राहुल वाळुंकर आपले BJPचे नेते आहेत, सुरेश बारसिंग, रवी गायकवाड आपला तालुक्याचा अध्यक्ष आहे. रवीचे आणि तुकाराम पाटीलचे फार जवळचे संबंध आहेत. मध्यंतरी थोडीसे काय पहिल्यापासून ठीक आहे. आणि जवळचे मित्र आहे. त्यामुळे सिद्धार्थ कॉलनी तालुका जो आहे त्या तालुक्याचा अध्यक्ष म्हणून आपल्याला हे काम करायचं आहे. महादेव साळवी आहे, फुलाबाई सोनवणे, ससाणे, आशाताई मराठे, अनिल गोगसे, विजय मस्के, शांताराम गायकवाड, शांताराम बाबूल, सुनील मनसोडे, सचिन मोहिते, शंकर गायकवाड, बाळासाहेब मनसोडे, जगदीश परमार, ये हमारे गुजरात के हैं, इनके घर जाकर मैं चाय भी कराया हूँ और अभी इनको खाना देना है. चाय पीकर आया हूँ. लेकिन ये मतलब BJP के नेता है, गुजरात में भी मेरी पार्टी काम करती है और माननीय नरेंद्र मोदी जी गुजरात से आते हैं तो
तो मतलब आप भी परमार जी, आप इधर है, ये क्षेत्र आपको दे दिया है, तो तुकाराम कातिया जैसे एक अच्छे आदमी को अपने को चुनकर देना है। ताराबाई शिंदे, थैंक यू वेरी मच। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।